चॅप्टरचा आपलं जो प्रॅक्टिस सेट आहे 1.2 त्यामधलं आपल्याला 9 नंबरचं एक्झाम्पल बघायचं आहे. तर 9 नंबरचं एक्झाम्पल काय म्हणतो तो की ट्रायंगल एबीसी आपल्याला दिलेला आहे. या एबीसी या ट्रायंगल साठी बीडी हा जो रे आहे हा बायसेक्टर आहे अँगल एबीसी चा. हा बायसेक्टर असल्यामुळे या ज्या एसी चे हे दोन पार्ट झाले आणि दोन्ही पार्टची लेंथ त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि प्रत्येक साइडची जी लेंथ दिली त्याच्यामध्ये त्यांना एक्स हा व्हेरिएबल इन्क्लूड केलेला आहे. तर तुम्हाला त्यांना एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. तर त्यासाठी आपण घेणार इन ट्रायंगल एबीसी रे बीडी बायसेक्ट an angle ABC हा जो अँगल आहे बायसेक्ट किंवा याला आपण शॉर्ट मध्ये लिहू शकतो बायसेक्ट अँगल ABC. या अँगलला बायसेक्ट केलं. आता बायसेक्ट केल्याच्या नंतर आपण त्याच्यावर बीपीटीचा मीन्स बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा यूज करू शकत नाही. मग त्या जागेवर म्हणजे बीपीटीचा नाही घ्यायचा आपल्याला तर बीपीटीच्या जागेवर आपण काय घेणार जो आपला दुसरा थेरम आहे ज्याला प्रॉपर्टी म्हणतो आपण प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम त्याचा या ठिकाणी यूज करणार मीन्स बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. आता प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम आपण ज्यावेळेस यूज करणार तर त्यावेळेस फक्त सर्वात अगोदर बायसेक्टरचा विचार करणार. बायसेक्टरनं कोणत्या साइडला इंटरसेक्ट केलेला आहे. एसी ला इंटरसेक्ट केलं. एसी चे दोन पार्ट झाले एडी आणि डीसी. एडी आणि डीसी सगळ्यात पहिले हे प्रपोर्शन मध्ये घ्यायचे मीन्स इथे घेणार आपण एडी अपॉन डीसी. हे दोन पार्ट आहेत एडी आणि डीसी. आता ज्यावेळेस आपण पहिला व्हेरिएबल घेतला मीन्स पहिला व्हर्टेक्स ए घेतला तर राईट हँड साइडला पण एच हा व्हर्टेक्स घ्यायचा मीन्स एबी अपॉन बीसी. आता या ठिकाणी आपल्याला यांचा रेशो मिळाला. आता यांची लेंथ आपल्याला त्यांनी दिलेली आहे तर ती लेंथ आपण या ठिकाणी पुट आउट करणार. एडी दिलेला आहे त्याने आपल्याला एक्स मायनस 2 त्यानंतर डीसी दिलेला आहे एक्स प्लस 2 इज इक्वल टू एबी दिलेला आहे एक्स आणि बीसी दिलेला आहे एक्स प्लस 5. आता या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू पुट आउट केल्या परंतु आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची त्यासाठी आपण काय करणार बघा. हा जो एक्स प्लस 2 दिलेला आहे हा डिनॉमिनेटरला आहे तर अपोजिट साइड हा मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल कारण इकडे डिवायडेशन अपोजिट साइड मल्टिप्लिकेशन. त्याचप्रमाणे एक्स प्लस 5 हा राईट हँड साइडला डिवायडेशन मध्ये आहे तर तो लेफ्ट हँड साइडला मल्टिप्लिकेशन मध्ये मीन्स लेफ्ट हँड साइडचे दोन ब्रॅकेट एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 5. एक्स प्लस 5 डिवायडेशनचे अपोजिट साइड मल्टिप्लिकेशन आणि हे एक्स प्लस 2 डिवायडेशन अपोजिट साइड हे सुद्धा मल्टिप्लिकेशन मीन्स इथे ना एक्स प्लस 2. आता आपण या ब्रॅकेटला सॉल्व्ह करू. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर आफ्टर दॅट एक्स इंटू 5 मीन्स 5x. एक्स ने आपण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. आता मायनस 2 ने मल्टिप्लाय करायचं प्लस इंटू मायनस मायनस 2 इंटू एक्स 2x अगेन मायनस इंटू प्लस मायनस and 2 5s are 10 is equals to x into x x square and plus twice x. आता आपल्याला फक्त x ची किंमत काढायची आहे त्यासाठी आपण काय करणार बघा. x स्क्वेअर प्लस आहे अपोजिट साइड मायनस हा प्लस आहे अपोजिट साइड हा सुद्धा मायनस होईल. मग या ठिकाणी लिहिणार आपण x स्क्वेअर. इथे दिलेले आपल्याला बघा 5x minus 2x 5x minus 2x मीन्स इथे राहणार ओनली प्लस 3x मायनस 10. x स्क्वेअर चा साइन प्लस अपोजिट साइड x स्क्वेअर मायनस अगेन ट्वाइस x प्लस अपोजिट साइड मायनस इज इक्वल टू राईट हँड साइडला काहीच नाही राहिलं म्हटल्यावर काय राहिलं तिथे 0. आता हा जो x स्क्वेअर आहे हा प्लस आहे हा x स्क्वेअर मायनस आहे म्हणून दोन्ही कॅन्सल होणार. आता या ठिकाणी राहिलं बघा 3x आणि हे मायनस 2x. 3x चा साइन प्लस आहे आणि 2x चं मायनस आहे तर 3 minus 2 ओनली we get x and minus 10 is equals to 0. 10 minus opposite side plus means x is equals to 10 means आपल्याला या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू काय मिळाली 10. आता त्याचप्रमाणे बघा तुम्हाला एक एक्झाम्पल दिले 10व ऍक्टिव्हिटी. तर ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला फिलअप करायची त्याच्यामध्ये तुम्हाला बीपीटीचा थेरम यूज करायचा आहे आणि प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर याचा यूज करून तुम्हाला ती प्रॉपर्टी
सॉल्व्ह करायची, सॉरी ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची. तर आता त्यानंतर तुम्हाला 11 नंबरचं एक्झाम्पल दिलंय. हे एक्झाम्पल मस्ट IMP. गेट 3 मार्क्स. 3 मार्क्स साठी हे एक्झाम्पल आपल्याला IMP आहे. तर आपण या एक्झाम्पलला आता सॉल्व्ह करणार. बघा आता त्याचं म्हणणं काय आहे, इन ट्रायंगल ABC हा ट्रायंगल आहे. या ट्रायंगल मध्ये BD म्हणजे रे BD ही अँगल ABC ची बायसेक्टर आहे. तसेच रे CE ही ACB ची बायसेक्टर आहे. त्यानंतर तो म्हणतो की ज्यावेळेस BD या D ने AC ला इंटरसेक्ट केलं आणि CE या E ने AB ला इंटरसेक्ट केलं आणि या दोघांना जर आपण जॉईन केलं मीन्स E ला आणि D ला, तर त्याचं म्हणणं तुम्हाला प्रूव्ह करायचं ED ही लाईन BC ला पॅरलल आहे. त्याच्यासाठी त्याने कंडिशन दिलेली आहे, सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट AC. हे गिवन आहे आपल्याला, AB कॉन्ग्रुएंट AC. मग आता आपण याला सॉल्व्ह करणार आहे. बघा मग, इन ट्रायंगल ABC आपल्याला दोन बायसेक्टर दिलेले आहेत, तर आपण त्याला दोन वेळा सॉल्व्ह करणार प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टरच्या थेरम नुसार. मग पहिले आपण कोणती एक रे घेणार. मग आपण सगळ्यात पहिले रे घेणार BD. इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट अँगल. आता BD या रेनं कुठला अँगल बायसेक्ट केला, B मीन्स ABC. हा झाला तुमचा बायसेक्ट. आता या ठिकाणी आपण यूज करणार बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम जर आपण या ठिकाणी यूज केला तर आपण ही लाईन सोडून द्यायची, विचारातच घ्यायची नाही ती लाईन आपल्याला. आता या ठिकाणी दिलेलं आपल्याला AD अपॉन DC आणि AB अपॉन BC. मीन्स आपण पहिले घेणार AB अपॉन BC. ही झाली लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू, आता जी लाईन बायसेक्ट झाली, कोणती लाईन बायसेक्ट झाली, AC बायसेक्ट झालेली आहे AD आणि DC या प्रपोर्शन मध्ये. मीन्स इथे घेणार आपण AD अपॉन DC. हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर जशी आपल्याला BD ही बायसेक्टर दिलेली आहे त्याचप्रमाणे CE सुद्धा ही बायसेक्टर आहे. मग इथे आपण घेणार अल्सो CE इज बायसेक्टर, सॉरी रे CE इज बायसेक्टर ऑफ अँगल ACB. ACB ची बायसेक्टर आपल्याला दिलेली आहे. मग आपण पुन्हा बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरमचा या ठिकाणी आपण ज्यावेळेस यूज करणार तर पुन्हा तीच कंडिशन. आता राईट हँड साइड AC अपॉन BC, AC अपॉन BC इज इक्वल्स टू, आता राईट हँड साइड सॉल्व्ह करायची मीन्स ट्रायंगलची लेफ्ट हँड साइड AE अपॉन EB, AE अपॉन EB. बट आता कंडिशन बघा, याला जर इक्वेशन सेकंड दिलं आपण, हे इक्वेशन सेकंड आहे, ठीक आहे. पण इक्वेशन सेकंड मध्ये काय आलं, AC आलं. बेस फर्स्टचा आणि सेकंडचा दोघांचा बेस मीन्स डिनॉमिनेटर सेम आहे लेफ्ट हँड साइडचा. फक्त इथे दिलेला आहे न्यूमरेटरला AB आणि इथे दिलेला आहे AC. परंतु गिवन कंडिशन मध्ये तो काय म्हणतो, सेगमेंट AB ही कॉन्ग्रुएंट आहे AC सोबत. मीन्स इथे आपण घेणार बट AB इज कॉन्ग्रुएंट विथ AC. कुठे आहे आपल्याला दिलेलं, गिवन मध्ये. मग हे गिवन मध्ये दिलेलं असल्यामुळे आपण इथे लिहू शकतो AC च्या जागेवर काय घ्यायचं आपल्याला, फक्त AB आणि डिनॉमिनेटर जो दिलेला आहे BC जसाच्या तसा इथे घेणार AE अपॉन EB. आणि हे झालं तुमचं इक्वेशन थर्ड. आता आपण जर बघितलं इक्वेशन फर्स्ट आणि थर्ड या दोन इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड्स इक्वल आहेत, AB अपॉन BC, AB अपॉन BC. आणि ज्या वेळेस दोन इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड ह्या इक्वल असतात त्यावेळेस त्यांच्या राईट हँड साइड ह्या इनडायरेक्टली इक्वल आपण दाखवू शकतो. मी सुद्धा आपण लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. पहिल्या आणि तिसऱ्या इक्वेशनचा जर यूज केला तर राईट हँड साइड घेणार आपण AD अपॉन DC इज इक्वल्स टू AE अपॉन EB. आता बघा AD अपॉन DC आणि AE अपॉन EB हे आता प्रोपोर्शन मध्ये आले.
तर आपण सगळ्यात पहिला थेरम बघितला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. त्या थेरमचं स्टेटमेंट कसं आहे, ज्यावेळेस एक लाईन ही ट्रायंगलच्या कोणत्याही एका साइडला पॅरलल असेल आणि दोन साइडला इंटरसेक्ट करत असेल, तर ज्या साइडला त्यांनी इंटरसेक्ट केलं त्याचे जे पार्ट झालेले तर ते पार्ट आपण एकमेकाला प्रपोर्शन मध्ये दाखवू शकतो. तर तो झाला बीपीटीचा. आणि याच्याच अपोजिट जर त्याचे पार्ट हे प्रपोर्शन मध्ये असतील तर त्या दोन लाईन एकमेकाला पॅरलल असतात आणि या ठिकाणी ते दोन पार्ट कसे आले, प्रपोर्शन मध्ये आले. म्हणून इथे आपण लिहू शकतो बाय कन्वर्स ऑफ बीपीटी मीन्स बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, ED is parallel with BC. ED is parallel with BC आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. तर बघा आता आपला पुढचा जो पोर्शन आहे तो आहे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. आता लास्ट इयर आपण टेस्ट बघितल्या, आपल्याला मेन 4 टेस्ट आहेत. ए टेस्ट मीन्स अँगल अँगल अँगल. हा जो ए टेस्ट आहे मीन्स अँगल अँगल अँगल. आता यामध्ये आपण बघितलं, तुम्हाला तर माहितच आहे की बाबा सपोज 2 ट्रायंगल आपल्याला दिलेले आहेत, तर त्या 2 ट्रायंगलचे जे अँगल्स आहेत ते अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट पाहिजे. म्हणजे याला स्टेटमेंटली आपण लिहू शकतो इफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट टू द 3 अँगल्स ऑफ अ करस्पॉन्डिंग ट्रायंगल्स. म्हणजे जर पहिल्या ट्रायंगलचे 3 अँगल हे दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 अँगल सोबत कॉन्ग्रुएंट असतील तरी त्यावेळेस ते दोन्ही ट्रायंगल आपण ए टेस्ट नुसार सिमिलर दाखवू शकतो. त्यानंतर दुसरी टेस्ट येते आपली ए टेस्ट. जशी आपण आता याच्या अगोदरची टेस्ट बघितली ही तशी टेस्ट आहे. या ए टेस्ट मध्ये आपण 3 अँगल घेतले आणि ए टेस्ट मध्ये फक्त 2 अँगल घ्यायचे. मीन्स ज्यावेळेस पहिल्या ट्रायंगलचे 2 अँगल हे दुसऱ्या ट्रायंगलच्या 2 अँगल सोबत कॉन्ग्रुएंट असतील त्यावेळेस ते दोन्ही ट्रायंगल आपण सिमिलर दाखवू शकतो ए टेस्ट नुसार. आणि याच्या सोबतच आपण एक टेस्ट म्हणतो, त्याला मागच्या वर्षी जी आपण बघितली हायपोटेनस साइड टेस्ट. मीन्स काय की हायपोटेनस साइड टेस्ट ही कशावर यूज केली जाते, ओनली राईट अँगल ट्रायंगल. कारण राईट अँगल ट्रायंगल मध्येच हायपोटेनस आपण तयार करू शकतो. हायपोटेनस तयार करण्यासाठी ट्रायंगलचा एक अँगल हा 90 डिग्रीचा लागतो आणि तो जो अँगल असतो तो अँगल आणि त्याच्यासोबत त्याची हायपोटेनस जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्याला म्हटलं जाते हायपोटेनस साइड टेस्ट. आता यानंतर येते बघा आपली तिसरी टेस्ट जी यावर्षी आपल्याला बघायची एस टेस्ट मीन्स साइड अँगल साइड. मीन्स इफ 2 sides of a triangle and a angle of a triangle are congruent to the 2 sides and a side and an angle of another triangle. म्हणजे एका ट्रायंगलच्या 2 साइड आणि एक अँगल हे जर दुसऱ्या ट्रायंगलच्या 2 साइड आणि एका अँगल सोबत कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन्ही ट्रायंगल आपण एस टेस्ट नुसार सिमिलर दाखवू शकतो. आणि याच्यामध्ये लास्ट टेस्ट आहे आपल्याला एस टेस्ट मीन्स साइड साइड. जशी आपली पहिली टेस्ट आहे अँगल अँगल अँगल, तशी साइड टेस्ट. आता यामध्ये काय आहे, 3 साइड पहिल्या ट्रायंगलच्या 3 साइड या दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 साइड सोबत आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायच्या. जर त्या कॉन्ग्रुएंट आल्या तर ते दोन्ही ट्रायंगल यस या टेस्ट नुसार सिमिलर असू शकतात. आता याच्यानंतर आहे आपला प्रॅक्टिस सेट जो 1.3 दिलेला आहे तो टोटली अँगल सोबत कॉन्ग्रुएंट पाहिजेत. ए टेस्ट मध्ये पहिल्या ट्रायंगलचे 2 अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या 2 अँगल सोबत कॉन्ग्रुएंट पाहिजेत. एस टेस्ट पहिल्या ट्रायंगलच्या 2 साइड आणि एक अँगल हा दुसऱ्या ट्रायंगलच्या 2 साइड आणि एका अँगल सोबत जर कॉन्ग्रुएंट असेल तर ते एस टेस्ट नुसार सिमिलर असू शकते. त्यानंतर यस मीन्स साइड पहिल्या ट्रायंगलच्या 3 साइड ह्या दुसऱ्या ट्रायंगलच्या 3 साइड सोबत जर कॉन्ग्रुएंट असतील तर दोन्ही ट्रायंगल हे यस या टेस्ट नुसार सिमिलर. तर बघा आता आपला प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे इन फिगर अँगल ए बी सी. अँगल ए बी आणि सी किती डिग्रीला दिलेला आहे 75. तसाच ईडीसी हा सुद्धा किती डिग्रीचा आहे 75 डिग्रीचा आहे. तर तो म्हणतो स्टेट विच 2 ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट. हे कोणते 2 ट्रायंगल कोणत्या टेस्ट नुसार सिमिलर आहेत ते तुम्हाला प्रूव्ह करायचं. ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दस 2
ट्रायंगल्स बाय प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स, आणि सिमिलॅरिटी लिहायची त्यांची प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्सची. मग आता या ठिकाणी आपण दोन ट्रायंगल घेणार बघा. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDC, हे दोन ट्रायंगल आपल्याला दिलेले आहेत. आता याच्यामध्ये एक अँगल जो आहे तो त्याला गिव्हनच दिलेला आहे आपल्याला 75 डिग्रीचा. मग आपण तो घेणार सगळ्यात अगोदर. अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल EDC, आणि याचं रिझन इच 75 डिग्री. प्रत्येक किती अंशाचा आहे हा? 75 अंशाचा. आता याच्यामध्ये बघा पुढचा अँगल कसा येतो. हा ABC हा ट्रायंगल दिला, याच्यामध्ये अँगल कोणता आला? C. आणि EDC याच्यामध्ये पण कोणता अँगल आला? C. मी C हा दोन्ही ट्रायंगलचा अँगल आहे म्हणून याला म्हटलं जाते कॉमन अँगल. मी इथे घेणार आपण अँगल ACB. पहिला घेतला आपण ACB आणि दुसरा घेणार ECD इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ECD, आणि रिझन कॉमन अँगल. आता या ट्रायंगलचे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, तिसरा तर पॉसिबल नाहीच आहे. ए आणि ई कॉन्ग्रुएंट दाखवू शकत नाही कारण डीई ही पॅरलल नाहीये एबी सोबत. ती जर दिली असती तर आपण करस्पॉन्डिंग अँगल वगैरे अल्टरनेट अँगल यांचा यूज करून आपण ते कॉन्ग्रुएंट दाखवले असते, परंतु आता या ठिकाणी आपल्याला ते दिले नाही म्हणून आपण दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले. आणि दोन अँगलची आपल्याला टेस्ट दिलेली आहे. जर कोणत्याही दोन ट्रायंगलचे दोन अँगल हे कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार सिमिलर असतात? ए टेस्टनुसार. मी इथे घेणार आपण देअरफॉर ट्रायंगल ABC is similar with triangle EDC by A test. आणि A टेस्ट नुसार आपण यांना सिमिलर दाखवलं. आता त्याचं म्हणणं याचे 1-to-1 करस्पॉन्डन्स दाखवायचे. 1-to-1 करस्पॉन्डन्स आपण त्याचे अँगल दाखवू शकतो. अँगल A आणि अँगल E. अँगल BAC is congruent with angle कोणता येतो आपण DAC. याचा कोणता घेणं पडत आपल्याला? DEC. याचं रिझन करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि ज्याप्रमाणे आपण याचे अँगल घेतले त्याचप्रमाणे आपण याच्या साइड सुद्धा देऊ शकतो. तर हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल. याचप्रमाणे आपल्याला दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे. हे दोन ट्रायंगल दिलेले आहेत PQR आणि LMN. तर या ट्रायंगलच्या प्रत्येक साइडची लेंथ आपल्याला दिलेली आहे. तर त्या लेंथचा यूज करायचा आणि त्यांचं म्हणणं आहे की हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार सिमिलर आहेत ते तुम्हाला दाखवायचे. तर आता या ठिकाणी साइड दिल्या म्हणून आपण यांच्या साइडचा यूज करणार. मग साइड प्रपोर्शन मध्ये जर असतील मीन्स प्रत्येक साइडच्या प्रपोर्शनचा जो रेशो आहे तो जर इक्वल आला तर ते दोन्ही ट्रायंगल आपण सिमिलर दाखवू शकतो. त्यासाठी बघा इन ट्रायंगल PQR अँड दुसरा दिलेला आहे आपल्याला ट्रायंगल LMN. आता हे दोन ट्रायंगल जे दिलेले आहेत हे दोन ट्रायंगल आपल्याला सॉल्व्ह करायचे. मीन्स आपण इथे घेणार PQ अपॉन, आता पहिल्या ट्रायंगलची पहिली साइड घेतली आपण PQ, किंवा आपण दुसरी साइड घेऊ शकतो. सपोज आपण छोटा ट्रायंगल पहिले घेणार मीन्स LMN हा ट्रायंगल पहिले घेणार तर याची साइड घेतली आपण LM. तर याची LM घेतल्यामुळे आपल्याला या ट्रायंगलची कुठली साइड घेणं पडेल? PQ. LM दिलेला आहे 3 आणि PQ दिलेला आहे 6. 3 1 जा 3 3 2 जा 6 मीन्स पहिल्या साइडचा रेशो किती आला? 1/2. आता हा 1/2 रेशो आला तर हा प्रत्येक साइडचा जो रेशो आहे प्रपोर्शन मध्ये ज्या साइड दिलेल्या आहेत त्यांचा रेशो 1/2 जर आला तर हे दोन्ही ट्रायंगल आपण S या टेस्टनुसार सिमिलर दाखवू शकतो. आता पुढच्या दोन साइड इथे घेणार MN आणि याची घेणार QR इज इक्वल टू 4/8. अगेन 4 1 जा 4 4 2 जा 8. रेशो किती आला? 1/2. आणि लास्ट एकच साइड राहिली आपली ती दिलेली आपल्याला LN अपॉन PR इज इक्वल टू 5/10. 5 1 जा 5 आणि 5 2 जा 10. याचा पण रेशो किती आला आपला? 1/2 1/2 1/2. तिघांचा रेशो आला 1/2. मीन्स या ठिकाणी आपण घेणार देअरफॉर ट्रायंगल PQR is similar with triangle LMN by S टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आलं लक्षात? या प्रत्येक साइडचा रेशो हा इक्वल आला 1/2 1/2 आणि 1/2. त्यासाठी आपण याला
सिमिलर दाखवलं बाय एस 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 टेस्टनुसार. आता याच्यानंतरचं थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे. हे दोन ट्रायंगल आहेत. तर या दोन ट्रायंगलचं त्याचं म्हणणं आहे की हे दोन ट्रायंगलच्या लेंथ तुम्हाला दिलेले आहे परपेंडिक्युलर. हा पोल आहे, या पोलची शॅडो दिलेली आहे, ही शॅडो आहे क्यू आर. तर ही क्यू आर दिलेली आहे 6, पोलची हाईट दिलेली आहे 4. तसाच दुसरा पोल दिलेला आहे, त्याची हाईट दिलेली आहे 8 आणि त्याची शॅडो दिलेली आहे आपल्याला x. तर तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्यासाठी आपण काय करणार, हे दोन ट्रायंगल पहिले आपल्याला सिमिलर दाखवणं पडतील. इन ट्रायंगल P R Q अँड ट्रायंगल ACB. आता या ठिकाणी आपण हे दोन ट्रायंगल घेतले, परंतु आपल्याला ट्रायंगल नाही, त्याने पोल आणि शॅडो सांगितली होती. मग आपण याला पोल आणि शॅडो घेणार. मग इथे आपण घेणार सगळ्यात अगोदर लेट PR अँड AC be the two poles. हे दोन पोल्स आहेत PR आणि AC. Also QR and BC be their shadow. ह्या काय त्यांच्या शॅडो दिलेल्या आहेत. आता हे दोन ट्रायंगल तयार झाले, दोन कॉम्पोनंट टाकायचे आपल्याला. आता दोन कॉम्पोनंट टाकायचे म्हटल्यानंतर कुठलाही पोल ज्यावेळेस आपण जमिनीवरती उभा करतो तर तो उभा राहण्यासाठी त्याला जमिनीसोबत 90 डिग्रीचा अँगल तयार करणं पडतो. म्हणून ह्या दोन ट्रायंगल म्हणजे ह्या दोन ट्रायंगलचा जो एक अँगल आहे हा किती डिग्रीचा राहणार, 90 डिग्रीचा. मग आपण घेतले PRQ. तर याचा पहिला अँगल घेणार आपण PRQ इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ACB. इच 90 डिग्री. प्रत्येक अँगल किती डिग्रीचा होऊन राहिला हा, 90 डिग्रीचा. आता दुसरा अँगल दाखवायचा. तर लास्ट इयर आपण ट्रिगोनॉमेट्री चॅप्टर बघितलं बघा. तर त्याच्यामध्ये अशाच प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहे की सपोज एखादी व्यक्ती एखाद्या बिल्डिंग वरती उभी आहे आणि ती जमिनीकडे बघते, तर त्याच्यासोबत तयार होणारा अँगल म्हणजेच अँगल ऑफ एलिव्हेशन. जमिनीवरची व्यक्ती बिल्डिंगकडे बघते तर त्याला म्हणतात अँगल ऑफ डिप्रेशन. असे दोन प्रकारचे अँगल असतात. तर या ठिकाणी हे शॅडो आहे. आता सूर्य हा ज्या वेळेस कोणत्याही दोन खांबावर एकाच वेळेस पडतो तर दोघांमध्ये जो कोन तयार होतो मीन्स अँगल तयार होतो, तर त्याचं मेजर हे डिफरंट कधीच नसते. तर ते मेजर म्हणजे ग्राउंड सोबत तयार केलेलं मेजर, टॉपचं नाही. ग्राउंड सोबत जो त्याचा मेजर तयार होईल अँगलचं तर ते इक्वल राहील. मीन्स आपण घेऊ शकतो इथे अँगल PQR इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ABC. आणि याचं रिझन काय लिहिणार, अँगल मेड ऍट सेम टाइम, एकाच वेळेस तयार झालेले अँगल. आता दोन अँगल हे दोन ट्रायंगलचे कॉन्ग्रुएंट आले, या दोन ट्रायंगलचे दोन दोन अँगल कॉन्ग्रुएंट आले म्हणून हे ट्रायंगल आपण सिमिलर दाखवू शकतो. मी इथे घेऊ शकतो आपण ट्रायंगल PRQ इज सिमिलर विथ ट्रायंगल ACB बाय AA टेस्ट. कुठली टेस्ट घेतली आपण, AA टेस्ट. आता हे सिमिलर असल्यामुळे आपण याच्या साइड प्रपोर्शन मध्ये दाखवू शकतो. आता साइड प्रपोर्शन मध्ये घ्यायचं बघा. PR सोबत आपण घेणार AC, PR अपॉन AC इज इक्वल्स टू QR अपॉन BC. QR आपण काय घेतले आपण BC. आता यांच्या ज्या लेंथ दिलेली आहे ते आपण इथे पुट आउट करणार. PR दिलेली आहे आपल्याला 4, AC दिलेली आहे 8, QR दिलेली आहे 6 आणि BC दिलेला आहे X. 4 1 जा 4, 4 2 जा 8. 1/2 is equals to 6 upon x. हे 2 डिवायडेशन अपोजिट साइड मल्टिप्लिकेशन आणि तसेच x डिवायडेशन अपोजिट साइड मल्टिप्लिकेशन मीन्स x is equals to 6 2 जा 12 मीन्स सेकंड जो पोल आहे त्या पोलची जी शॅडो आहे जी जमिनीवर पडेल तर ती किती राहील 12. आपल्याला सगळ्यात अगोदर या चौथ्या एक्झाम्पल मध्ये लाईन ABC याच्यामध्ये हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. मग आपण हे दोन ट्रायंगल घेणार. इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB. हे दोन ट्रायंगल घेतले आपण तर या दोन ट्रायंगलच्या साइड किंवा अँगल ज्या दिलेल्या असतील त्या आपण घेऊ. पण सगळ्यात अगोदर बघा हा जो ट्रायंगल आहे CPA याचा एक अँगल 90 डिग्रीचा आहे. तसाच CQB याचा सुद्धा एक अँगल किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा आहे. इथे आपण घेणार अँगल CPA इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल CQB इच 90 डिग्री. प्रत्येकी किती अंशाचा झाला 90 अंशाचा.
जसं आपण पहिले एक्झाम्पल बघितलं तसंच हे एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये सी हा अँगल जो आहे हा दोघांमध्ये कॉमन आहे. मीन्स आपण या ठिकाणी कॉमन अँगल घेणार. मीन्स या ठिकाणी घेणार अँगल पी सी ए. अँगल पी सी ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल क्यू सी बी. क्यू सी बी आणि याला लिहिणार रिझन कॉमन अँगल. आता या ठिकाणी या दोन ट्रायंगलचे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आले. मग ज्यावेळेस दोन अँगल हे कॉन्ग्रुएंट येतात त्यावेळेस ते दोन्ही ट्रायंगल मीन्स ट्रायंगल सीपीए हा सिमिलर राहतो कशासोबत सीक्यूबी सोबत बाय ए ए टेस्ट नुसार. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आले तर त्यांना याच्या सोबत आपल्याला पुढचा एक क्वेश्चन दिलेला आहे. जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर एपी 7 दिलेला आहे बीक्यू 8 दिलेला आहे. एपी इज इक्वल टू 7 बीक्यू इज इक्वल टू 8 आणि त्यासोबतच आपल्याला दिलेला आहे बीसी. बीसी दिलेला आहे 12 आणि एसी फाइंड आउट करायचं. तर आपण आता या ठिकाणी हे दोन ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे आपण याच्या साइड प्रपोर्शन मध्ये घेऊ शकतो. बघा आता या ठिकाणी आपल्याला लेंथ दिलेली आहे एपी ची 7 बीक्यू 8 बीसी 12. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एसी. तर हे दोन ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे आपण याच्या साइड प्रपोर्शन मध्ये घेतल्या एपी अपॉन बीक्यू इज इक्वल टू एसी अपॉन बीसी. एपी आपल्याला दिलेला आहे 7 बीक्यू दिलेला आहे 8 इज इक्वल टू एसी फाइंड आउट करायचं आणि बीसी दिलेला आहे 12. डिवायडेशन ऑपोजिट साइड मल्टिप्लिकेशन मीन्स 7 into 12 upon 8 is equals to AC means AC is equals to 84 upon 8 means AC ची लेंथ आली आपली 10.5.